नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पविद अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते, यामध्ये किती प्रश्न असतात, त्या प्रश्नाचे वेटेज म्हणजे तो प्रश्न किती मार्काला असतो याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपला पहिला प्रश्न असतो तो म्हणजे काय, की जो पेपर आपण घेतो तो पेपर कोणत्या तारखेला आहे. मग आज आपण कोणत्या पेपरचा अभ्यास करतोय, इतिहास व राज्यशास्त्र. मग हा पेपर कोणत्या तारखेला आहे, तर लक्षात असू द्या हा पेपर 16 मार्च 2026 या तारखेला आहे. लक्षात असू द्या ही तारीख महत्वाची आहे, कारण उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागते. त्यानंतर या तारखेला आपल्याला 10:30 व्हायच्या अगोदर एक्झाम हॉल मध्ये पोहोचायचं आहे. लक्षात घ्या. मग हा जो पेपर आहे तो पेपर किती तासाचा असणार आहे, हा पेपर असणार आहे 2 तासाचा. 11 पासून ते 1 पर्यंत हा पेपर असणार आहे. लक्षात ठेवा 11 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत. किती वाजेला एंट्री, तर 10 वाजून 30 मिनिटापर्यंत आपण एक्झाम हॉल मध्ये पोहोचायला पाहिजे. लक्षात ठेवा. आता आपली मैत्रीण तिचा दुसरा प्रश्न आहे की इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर किती मार्काचा असतो. किती मार्काचा असतो मित्रांनो, तर लक्षात ठेवा हा पेपर असतो 40 मार्काला. किती मार्काला आहे, 40 मार्क्स. मग यामध्ये लक्षात असू द्या यामध्ये एकूण किती प्रश्न असतात याचाच अभ्यास आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत. एवढं तुम्हाला समजलं असेल. मग इतिहास व राज्यशास्त्र यांचे 40 मार्क, भूगोलचे 40 मार्क आणि 20 मार्क शाळेकडून, असे टोटल किती मार्क झाले, 100 मार्क. 100 मार्क पैकी आपल्याला आपली जी गुणपत्रिका मिळते त्यामध्ये मार्क मिळत असतात. लक्षात घ्या किती, तर 40 मार्क इतिहास व राज्यशास्त्र, 40 मार्क भूगोलचे आणि 20 मार्क शाळेकडून मिळतात. लक्षात असू द्या. मग इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर किती मार्काला असतो, 40 मार्काला. हे महत्वाचे आहे. किती वेळ असणार आहे लिहिण्यासाठी, तर 2 तास. हे देखील लक्षात असू द्या. आता नेहमीप्रमाणे जी प्रश्न तुम्हाला पडतात, आम्हाला पडतात, सर्व विद्यार्थ्यांना पडू शकतात अशी प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सर मला इतिहास व राज्यशास्त्र पाठांतर करायला अवघड जातो, तर मी कसं पाठांतर करू. हा विषय थोडा किचकट असतो, त्यामुळे तारखा असतात. मग पाठांतर करायला कठीण जात असतो. मग पाठांतर कसं करायचं, तर 2-3 वेळेस रिव्हिजन केल्यावर हा पेपर आपल्याला सोपा जाईल. किती वेळेस, 2-3 वेळेस रिव्हिजन करा. जर पाठ होत नसेल तर ट्रिक्सने पाठांतर करा. ट्रिक्सने काय करा, त्या गोष्टी पाठांतर करा. अशा त्या पाठांतर होतील. किंवा 2-3-4 वेळेस जर ती गोष्ट आपण रिवाइज केली वारंवार, तर आपण कधीच विसरणार नाही. लक्षात असू द्या. दुसरा प्रश्न, किती प्रश्न सोडवावेत हे आपण पुढे पाहणार आहोत. तिसरा प्रश्न असते, वेळ कमी पडेल का. हो, हा पेपर जास्त लेंदी आहे. यामध्ये जास्त लिहावं लागणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या पेपराला टाइम पुरणार नाहीये. कोणत्या, इतिहास व राज्यशास्त्र या विषयाला. कारण प्रश्न यामध्ये 9 प्रश्न आहेत. किती प्रश्न, 9. लक्षात असू द्या. पेपर कसा असेल, वेळ कमी पडेल का, हो 100% हो. पण पेपर व्यवस्थित प्लॅनिंग करून लिहायचं आहे तुम्हाला. व्यवस्थित एका प्रश्नाला किती टाइम द्यायचा आहे, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, हे तुम्ही व्यवस्थित ठरवूनच जाशाल पेपर देण्यासाठी. लक्षात असू द्या. चौथा प्रश्न आहे, सर पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी प्रश्नाचे उत्तर किती मोठं लिहायला हवे. मित्रांनो, जर एका मार्काचे प्रश्न असतील तर छोटं उत्तर लिहा. 2 मार्काचे असतील तर थोडं मोठं उत्तर लिहा. म्हणजे 2 मार्काचे प्रश्न असतील तर 5 ते 6 ओळींमध्ये उत्तर असायला हवे. 3 मार्काचे उत्तर असेल तर जवळपास 9 ओळींमध्ये उत्तर असायला हवे. लक्षात घ्या. प्रश्न म्हणजे मार्कानुसार लाईनी वाढवायला पाहिजे. लक्षात ठेवा. नाहीतर जर आपण 5 मार्काचा प्रश्न राहिला आणि आपण फक्त 5 ओळी लिहिल्या तर मार्क भेटतील का 5 पैकी 5, तर अजिबात नाही. 5 मार्कासाठी आपल्याला कमीत कमी 20 ओळी लिहाव्या लागतील. किती, 20. लक्षात ठेवा. मग प्रश्न तुम्हाला समजला असेल चौथा, की तर पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी प्रश्नाचे उत्तर मोठं लिहायला हवं का. हो, मोठं लिहायला पाहिजे. जेवढी जास्त मोठी प्रश्न तेवढं मोठं उत्तर. लक्षात असू द्या.
एवढ्या सोप्या गोष्टी होत्या. आता आपण ही आपली नेहमीसारखी काय उत्तर पत्रिका आपण ज्यामध्ये उत्तर लिहितो, मग अगोदर लिहिणार काय आपण, त्या अगोदर आपला रोल नंबर कशामध्ये, अंकामध्ये, त्यानंतर अक्षरामध्ये, नंतर साइन करायची आपल्याला, त्यानंतर सेंटर क्रमांक, त्यानंतर या ठिकाणी विषय, दिनांक, उत्तर लेखनाची भाषा मराठी, मराठीमध्ये लिहिणार आहोत तर मराठी भाषा, त्यानंतर सप्लिमेंट पुरवणी अटॅच केली तर 1+1 लक्षात ठेवा, एवढं तुम्हाला माहिती असेल. आणि शेवटी काय लावणार, बारकोड. हे बारकोड लावायला विसरू नका मित्रांनो. आता मार्कांचे विभाजन, एकूण या पेपर मध्ये किती प्रश्न येणार आहेत तर 9 प्रश्न येणार आहेत. किती, 9 लक्षात द्या. तो पेपर लेंदी आहे का नाही, हो प्रश्न येणार आहेत 9. प्रश्न पहिला 6 मार्काला, प्रश्न दुसरा 8 मार्काला, प्रश्न तिसरा 4 मार्काला, प्रश्न चौथा तो देखील 4 मार्काला, प्रश्न पाचवा 6 मार्काला, प्रश्न पाचवा 6 मार्काला, प्रश्न सहावा 2 मार्काला, प्रश्न सातवा 4 मार्काला, प्रश्न आठवा देखील 4 मार्काला आणि प्रश्न 9वा 2 मार्काला. असा हा आपला 40 मार्काचा पेपर असेल, लक्षात घ्या. कसा सर, 6 आणि 8 किती, 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22, 22 आणि 6 28, 28 आणि 2 30, 30 आणि 4 34, 34 आणि 4 38, 38 आणि 2 30, सॉरी 38 आणि 2 40. लक्षात ठेवा 40 मार्काचा आपला पेपर असणार आहे. मग किती प्रश्न आहेत लक्षात असू द्या, 9 प्रश्न आहेत. मग पेपर कसा आहे, लेंदी आहे हे लक्षात असू द्या. वेळ पुरणार आहे का तर नाही पुरणार, म्हणून पेपर लवकर लिहिण्याचा प्रयत्न करा. पेपर सोपा आहे, कसा आहे पेपर सोपा, लिहायला वेळ कमी पडणार आहे. ते तुमच्यासाठी थोडं टास्क आहे, एक मोठा टास्क की पेपर लिहायला मोठा आहे, पेपर सोडवायला सोपा, लिहायला मोठा, लक्षात असू द्या. मग यामध्ये प्रश्न देखील लक्षात ठेवा. पहिला प्रश्न 6 मार्काला, दुसरा प्रश्न 8 मार्काला, तिसरा 4, चौथा 4, पाचवा 6 मार्काला, सहावा 2, सातवा 4, आठवा 4, 9वा 2. लक्षात असू द्या. असे आपले प्रश्नांचे विभाजन असणार आहे, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. मग ही जी प्रश्न विचारले जाणार आहेत ती कशामधून विचारले जातील तर इतिहासाच्या आणि राज्यशास्त्राच्या जो सिलेबस दिलेला असेल त्यामधून प्रश्न विचारले जातील. प्रश्न अतिशय सोपी आहेत, तुम्ही इझिली ती प्रश्न टॅकल करू शकतात, म्हणजे सॉल्व्ह करू शकणार आहात. घाबरण्याचे अजिबात कारण नाही. आमच्या वेळी जेव्हा पेपर असायचा तेव्हा मोठी उत्तर लिहायला लागायची. मग सपोज एखादं वाक्य दिलं असेल, टिप्पा द्या, कारणे द्या, त्याच्यावर कमीत कमी 6-8 ओळींचं आपल्याला उत्तर लिहावं लागायचं. आता रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, अशा प्रकारचे प्रश्न असतात ज्यावर पैकी मार्क आपल्याला मिळत असतात. लक्षात ठेवा, बऱ्यापैकी उत्तर त्याच ठिकाणी असतात, हे देखील लक्षात घ्या. मग आपल्याला जी प्रश्न पत्रिका येणार आहे ती कोणत्या पुस्तकातून येणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे लक्षात ठेवा. हे इतिहासाच्या याच्यामधून येणार आहे. मग चॅप्टर कोणकोणते आहेत इतिहासामध्ये लक्षात ठेवा. इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा हे पहिलं चॅप्टर इतिहासामध्ये आहे. दुसरं काय, इतिहास लेखन मध्ये भारतीय परंपरा हे दुसरं चॅप्टर आहे. त्यानंतर तिसरं काय, उपयुक्त इतिहास, लक्षात ठेवा. चौथा, भारतीय कलांचा इतिहास. पाचवं चॅप्टर आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. सहावं चॅप्टर आहे मनोरंजनाची माध्यमे आणि त्यांचा इतिहास. यावर काय प्रश्न येणार आहेत. खेळ आणि इतिहास याच्यावर देखील प्रश्न येईल. पर्यटन व इतिहास आणि शेवटी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, अशा 9 टॉपिकवर प्रश्न येतील. तसेच पुढचे विचार केला तर या अर्थशास्त्रावर देखील प्रश्न येणार आहे. अर्थशास्त्राचे 5 चॅप्टर आणि इतिहासाचे 9 चॅप्टर, म्हणजे अर्थशास्त्राचे राज्यशास्त्राचे 5 चॅप्टर म्हणजे 5 प्रकरण त्यावर प्रश्न येतील आणि इतिहासाचे 9 प्रकरण यावर प्रश्न येतील. टोटल दोघे मिळून 14 प्रकरण होतात. 14 प्रकरणांच्या किती प्रश्न येतील, जवळपास 9 प्रश्न येणार आहेत. आणि त्यावर किती मार्क, 40 मार्क, लक्षात ठेवा. यामध्ये राज्यशास्त्रामध्ये संविधानाची वाटचाल पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया. संविधानाची वाटचाल पहिलं, दुसरं आहे निवडणूक प्रक्रिया, तिसरं आहे राष्ट्रीय पक्ष, चौथा सामाजिक राष्ट्रीय चळवळी आणि 5वा टॉपिक आहे
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने असे 5 चॅप्टर आहेत. कशातले? राज्यशास्त्रातले, लक्षात ठेवा. आणि 9 चॅप्टर इतिहासातले. अशा 14 टॉपिक आपल्याला रिवाइज करावे लागणार आहेत. पेपर कोण तयार केला आहे? 16, लक्षात असू द्या. मग 16 तारखेच्या अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. त्यामध्ये किती प्रश्न असणार आहेत? 9. मग 9 प्रश्नामध्ये कोणता टॉपिक सोपा आहे, कोणता कठीण आहे, कोणत्या गोष्टींची रिव्हिजन जास्त करावी लागणार आहे, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून पाठांतर करायचे मित्रांनो, लक्षात घ्या. सर्व गोष्टी तुम्हाला नियोजन करून पाठांतर करायच्या आहेत. काही गोष्टी सोप्या असतील त्याला वेळ कमी द्या, काही गोष्टी कठीण असतील पाठांतर करायला कठीण असतील 2-3 वेळेस रिव्हिजन करा, लक्षात घ्या. मग प्रश्न येणार कशी आहेत हे देखील महत्वाचं टास्क आहे आपल्यासाठी. एकूण प्रश्न किती येणार आहेत? 9, लक्षात असू द्या. मग त्यामध्ये पहिला प्रश्न लक्षात घ्या. पहिला प्रश्न असणार आहे 6 मार्काला. किती मार्काला? 6. यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहे. प्रश्न पहिला, यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहेत. मग ए या घटकामध्ये काय असणार आहे? तर ए किंवा अ, मराठीवाल्यांना काय येतं? अ हा सेक्शन येतो. मग अ या सेक्शन मध्ये काय असणार आहे? बहुपर्यायी प्रश्न सोडवा. म्हणजे काय? असा एखादा प्रश्न दिला असेल, त्यामध्ये रिकामी जागा दिलेली असेल आणि खाली ती रिकामी जागेवर, त्या रिकाम्या जागेवर कोणता घटक बरोबर येऊ शकतो त्यासाठी 4 पर्याय दिलेले असतील. प्रश्नपत्रिका देखील मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते, ती देखील मी तुम्हाला दाखवेन. मला अतिशय सोपं पेपर जाईल, लक्षात घ्या. मग पहिला प्रश्न कसा असणार आहे? बहुपर्यायी. बहुपर्यायी म्हणजे काय? ज्यावर पर्याय असतील. 4 पर्यायामधून एक उत्तर जे खरं असणार आहे, म्हणजे जे बरोबर असणार आहे ते उत्तर तुम्हाला शोधून लिहायचे आहे. जे उत्तर तुम्ही अगोदर लिहिणार ते उत्तर ग्राह्य धरलं जाईल. जर तुम्ही पर्याय 4 असतील आणि 2 पर्याय उत्तरांमध्ये लिहिली, त्यांचं पहिलं उत्तर जे पहिलं लिहिलंय तुम्ही ते उत्तर ग्राह्य धरलं जाईल, लक्षात ठेवा. काय? तर जे उत्तर अगोदर लिहिणार ते उत्तर ग्राह्य धरलं जाईल, लक्षात ठेवा. जर तुम्ही खूप खाडाखोड करून दुसरं उत्तर लिहिलं तर ते बरोबर मानलं जाईल. परंतु काय लिहिणार? बरोबर उत्तर लिहा. 4 पर्यायापैकी एक उत्तर बरोबर असते, ते उत्तर लिहा. तुम्हाला समजलं असेल. प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये ए हा सेक्शन तो कसा असणार आहे? बहुपर्यायी. बहुपर्यायी म्हणजे काय? 4 ऑप्शन दिले असतील, त्याच्यापैकी जे बरोबर उत्तर असेल ते लिहायचं आहे, लक्षात घ्या. आता दुसरा म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये बी हा घटक, यामध्ये विचारलंय की चुकीची जोडी ओळखून लिहा. 4 जोड्या दिलेल्या असतील, असं असेल की चुकीची जोडी ओळखून लिहा असा हा प्रश्न असेल. मग त्यामध्ये ए, बी, सी आणि डी असे 4 जोड्या दिलेल्या असतील. याची जोडी इकडे, याची जोडी देखील पुढे, त्याची जोडी देखील पुढे, याची जोडी पण पुढे, आणि याच्यापैकी एक जोडी चुकवलेली असेल तर ती चुकवलेली जोडी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे उत्तरामध्ये. बरोबर करून लिहायची आहे का? अजिबात नाही. चुकवलेली जोडी जशीच्या तशी लिहायची आहे, बरोबर करून अजिबात नाही, लक्षात घ्या. जसं चुकीची जोडी काय सांगितलंय? चुकीची जोडी ओळखून लिहा. जी चुकीची जोडी असेल ती लिहायची आहे, लक्षात घ्या. आपलं डोकं त्या ठिकाणी चालवायचं नाहीये. जे चुकीचं आहे तेच लिहायचं आहे. काय सर? की या 4 पर्यायामध्ये एक चुकीची जोडी असेल, 3 बरोबर जोड्या असतील, मग जी चुकीची जोडी असेल तीच खाली उत्तरामध्ये लिहायची आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला पहिला प्रश्न समजलेला असेल. पहिला प्रश्न परत आहे का? प्रश्न पहिला, यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतील. ए आणि बी, बरोबर. मग ए हा सेक्शन कसा असेल? अ किंवा ए, लक्षात असू द्या. मग अ हा सेक्शन कसा असेल? बहुपर्यायी. म्हणजे ए या सेक्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतील, त्या 4 ऑप्शन पैकी एक बरोबर उत्तर असेल, लक्षात असू द्या. त्यानंतर बी मध्ये चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. चुकीची जोडी बरोबर करून लिहायला सांगितलेली नाही. चुकीची जोडी ओळखून लिहायला सांगितलेली आहे, लक्षात असू द्या.
मग हा ए जो सेक्शन आहे तो 3 मार्काला, बी हा सेक्शन 3 मार्काला. टोटल प्रश्न पहिला हा 6 मार्काला असणार आहे. किती मार्काला? 6. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न दुसरा, यामध्ये देखील ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहे. प्रश्न दुसरा हा 8 मार्काला असेल. किती मार्काला? 8. लक्षात असू द्या. मग त्यामध्ये ए हा सेक्शन, त्यामध्ये सांगितलं असेल सूचनानुसार कृती पूर्ण करा. त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या असतील, त्यानुसार ती कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. लक्षात असू द्या. काही लिहायचे नाही. त्या ठिकाणी जे सूचना दिलेल्या असतील त्या व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार एखादी कृती पूर्ण करा. असा एखादा बॉक्स दिलेला असेल, मध्ये एखादा घटक सांगितलेला असेल आणि त्याच्याशी संबंधित इतर घटक तुम्हाला लिहायला सांगितलेले असतील, म्हणजे हा बॉक्स पूर्ण करायला सांगितलेला असेल. लक्षात असू द्या. त्यानंतर टिपा लिहा. बी हा भाग, पहिला भाग कशा संबंधित आहे तर कृती पूर्ण करा. ए हा भाग किती मार्काला आहे तर 3 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर ए या सेक्शन मध्ये लिहायची आहेत. बी या सेक्शन मध्ये टिपा लिहा असा हा प्रश्न असेल, त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत टिपा लिहा मध्ये. लक्षात असू द्या. मग तुम्हाला समजायला पाहिजे काय सर, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये ए हा सेक्शन असणार आहे, बी हा सेक्शन असणार आहे. बरोबर. प्रश्न दुसरा हा किती मार्काला आहे? 8 मार्काला. लक्षात असू द्या. किती मार्काला? 8. त्यानंतर ए या सेक्शन मध्ये काय सांगितलंय? कृती पूर्ण करा. किती कृती दिलेल्या असतील? 3. त्यापैकी फक्त 2च कृती पूर्ण करायच्या आहेत. एका कृतीला 2 मार्क, 2 कृतीला मिळणार 4 मार्क. असा हा सेक्शन ए 4 मार्काला असणार आहे. किती मार्काला? 4. लक्षात ठेवा. त्यानंतर बी हा सेक्शन, बी सेक्शन मध्ये काय सांगितलंय? टिपा लिहा. यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न? 3. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. 3 पैकी किती? 2 प्रश्न. लक्षात असू द्या. एका प्रश्नाला 2 मार्क, 2 सॉल्व्ह करायची आहे. किती मार्क भेटतील? 4 मार्क. असा हा बी हा सेक्शन देखील 4 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, ए हा सेक्शन, बी हा सेक्शन. लक्षात असू द्या. ए हा सेक्शन 4 मार्काला, बी हा सेक्शन देखील 4 मार्काला. ए या सेक्शन मध्ये कृती पूर्ण करा असं सांगितलं असेल, त्यामध्ये 3 कृती दिलेल्या असतील, 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. बी या सेक्शन मध्ये टिपा लिहा सांगितलेलं असेल, त्यामुळे 3 प्रश्न दिलेले असतील, 2 प्रश्नांचे टिपा लिहायच्या आहेत. लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 3, कारण स्पष्ट करा असा हा प्रश्न असेल. एक वाक्य दिलेलं असेल आणि त्या सांगितलं असेल कारण स्पष्ट करा. त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील. किती? 4 प्रश्न. 4 प्रश्नापैकी 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी फक्त 2च प्रश्न सॉल्व्ह करायची आहेत. लक्षात असू द्या. 3 पैकी काय करायचं आपल्याला? लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 प्रश्नापैकी फक्त 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न क्रमांक 3 हा 4 मार्काला असणार आहे. किती मार्काला? 4. लक्षात असू द्या. मग 4 प्रश्न दिलेले आहेत, 2 प्रश्न लिहा. जास्त लिहू नका. जास्त लिहिले तर 9व्या प्रश्नाला टाइम पुरणार नाही. हे लक्षात असू द्या. कारण एक्स्ट्रा गोष्टी शेवटी लिहायच्या असतात. जेव्हा टाइम आपल्याकडे उरलेला असतो 15-20 मिनिटं पेपर लिहून झाल्यावर, तेव्हा एक्स्ट्रा गोष्टी लिहायच्या. अगोदर लिहिला आणि टाइमच पुरला नाही तर आपल्या 35 मार्काचे लिहिला, 5 मार्क सुटून गेले सोपा पेपर मध्ये, असं व्हायला नकोय. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 3, कारण स्पष्ट करा असं सांगितलेलं असेल, 4 प्रश्न दिले असतील, सॉल्व्ह करायची आहेत 2. लक्षात असू द्या. आता प्रश्न क्रमांक 4, कितवा प्रश्न? चौथा. कसा आहे प्रश्न तर लक्षात घ्या. उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा असा हा प्रश्न असेल. किती? तर उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा असा हा प्रश्न असणार आहे. यामध्ये 3 प्रश्न विचारले असतील. पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 1 मार्काला आणि तिसरा प्रश्न असणार आहे 2 मार्काला. असा आपला प्रश्न चौथा असणार आहे.
प्रश्न 4 एखादा उतारा दिलेला असेल, त्या उतार्यावर 3 प्रश्न विचारलेले असतील. पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 1 मार्काला, तिसरा प्रश्न 2 मार्काला, असा आपला प्रश्न 4 4 मार्काला असणार आहे. किती मार्काला? 4 मार्काला असणार आहे, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न 6 मार्काला, दुसरा प्रश्न 8 मार्काला, तिसरा प्रश्न 4 मार्काला, चौथा प्रश्न 4 मार्काला असणार आहे. पेपर कसा आहे? सोपा. कठीण आहे का? नाही. उतार्यामधून शोधून उत्तर लिहायचे आहे, लक्षात असू द्या. आता प्रश्न 5. यामध्ये काय सांगितलंय तर सविस्तर उत्तरे लिहा. यांचे उत्तर थोडं मोठं लिहायचं आपल्याला. कसं लिहायचं? थोडं मोठं. प्रश्न 4 दिलेले असतील, 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मार्क एका प्रश्नाला 3, 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे किती मार्क भेटतील? 6 मार्क. म्हणजे मी असं म्हणू शकतो प्रश्न क्रमांक 5 हा 6 मार्काला आहे. किती मार्काला? 6. लक्षात असू द्या. मग यामध्ये प्रश्न 5व्यामध्ये सविस्तर उत्तरे द्या, असा हा प्रश्न असणार आहे. त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी फक्त 2 प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे, लक्षात असू द्या. जास्त लिहा, पण केव्हा? शेवटी. वेळ एक्स्ट्रा राहिला तेव्हा. अगोदर 2 लिहा, जे सोपे जात असतील ते. कठीण लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. जे सोपी जात आहे ती लिहा. असं या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. मी कठीण सोडवलं तर मला जास्त मार्क भेटतील असं नसतंय. 2 प्रश्न सोडवा, जे सोपे असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला जास्त मार्क भेटतील. प्रश्न 5 तुम्हाला समजलेले असतील. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा ही 5 प्रश्न इतिहासावर डिपेंड आहेत. कशावर? इतिहासावर. लक्ष असू द्या. कशावर? इतिहास. आता पुढच्या म्हणजे 6वा प्रश्न पासून ते 6वा, 7वा, 8वा, 9वा असे 4 प्रश्न हे कशावर असतील? राज्यशास्त्रावर असतील, लक्षात असू द्या. कशावर? राज्यशास्त्र. मग मी असं म्हणू शकतो का? काय सर? प्रश्न क्रमांक 1 किती मार्काला आहे? 8. प्रश्न क्रमांक 2 हा किती मार्काला? 6. प्रश्न क्रमांक 3 हा 4 मार्काला. प्रश्न क्रमांक 4 हा 4 मार्काला. प्रश्न क्रमांक 5 हा किती मार्काला? 6. मग मी असं म्हणू शकतो की टोटल 28 मार्काला इतिहास आहे. काय आहे? इतिहास. मग उरले किती? 12 मार्क. 12 मार्काला काय आहे? राज्यशास्त्र. लक्षात असू द्या. कशावरून सांगतोय? प्रश्नांवरून सांगतोय. 6व्या प्रश्नापासून काय सुरू झालंय? राज्यशास्त्र. मग यामध्ये बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतील, 2 प्रश्न दिलेले असतील, त्यांची उत्तर खाली दिलेले असतील. म्हणजे एखादा प्रश्न दिलेला असेल, 6वा प्रश्न देखील कसा असणार आहे? बहुपर्यायी. बहुपर्यायी असणार आहे. परंतु कशावर असणार आहे? हा राज्यशास्त्र या विषयावर असणार आहे. राज्यशास्त्र. लक्षात ठेवा. बहुपर्यायी. किती प्रश्न असणार आहेत? 2, 1 आणि 2. त्यांची उत्तर कुठे असतील? तिथेच असतील. म्हणजे एखादा प्रश्न दिलेला असेल, त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील, त्या 4 ऑप्शन पैकी एक उत्तर आपल्याला लिहायचं आहे, लक्षात घ्या. जे उत्तर बरोबर असेल ते, कोणतंही लिहायचं नाही. जे उत्तर असेल ते, लक्षात असू द्या. असा हा प्रश्न 6वा किती मार्काला? 2 मार्काला. कशावर येणार आहे? राज्यशास्त्र. लक्षात असू द्या. आता पुढील प्रश्न, प्रश्न 7वा. चूक बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे एक स्टेटमेंट दिलेलं असेल किंवा एखादं वाक्य दिलेलं असेल, ते चूक आहे की बरोबर, चुकी असेल तर का चुकी आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे, ते स्पष्ट करायचे आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले असतील, 2 प्रश्नांची उत्तरं 7व्या प्रश्नामध्ये लिहायची आहेत. एक प्रश्न 2 मार्काला. मग 2 प्रश्न कितीला झाले? 4 मार्काला झालेले आहेत. मग प्रश्न क्रमांक 7 हा 4 मार्काला असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 किती मार्काला? 7. सॉरी, प्रश्न क्रमांक 7 हा किती मार्काला? 4. लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 8 पाहू. प्रश्न क्रमांक 8 हा देखील असणार आहे 4 मार्काला. किती? 4 मार्काला. यामध्ये ए आणि बी
असे 2 घटक असतील, 2-2 मार्काला. पहिला घटक संकल्पना स्पष्ट करा असा हा पहिला प्रश्न असेल ए या सेक्शन मध्ये किंवा क या सेक्शन मध्ये. लक्षात ठेवा किती 2 पैकी 1 सॉल्व्ह करायचे आहे ए या सेक्शन मध्ये. लक्षात द्या. प्रश्न क्रमांक 8 मधील अ किंवा ए हा सेक्शन, त्यामध्ये काय सांगितलंय, संकल्पना स्पष्ट करा. 2 प्रश्न सांगितलेले असतील, त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. लक्षात घ्या किती, एका प्रश्नाचे उत्तर. एक प्रश्न लिहिल्यावर आपल्याला किती मार्क भेटतील, 2 मार्क भेटतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये बी हा सेक्शन आहे, तो कसा आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र काय करा, पूर्ण. एखादा बॉक्स दिला असेल किंवा एखादा तक्ता दिला असेल, तो काय करा, पूर्ण करा. असा हा प्रश्न 8 मधील बी हा सेक्शन असेल. त्यामध्ये 2 प्रश्न असतील, एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 8 मधील ए हा सेक्शन 2 मार्काला, बी हा सेक्शन 2 मार्काला असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये ए चे एकच उत्तर लिहायचे आहे आणि बी चे देखील एकच उत्तर लिहायचे आहे. दोन्ही लिहायचे का, अजिबात नाही. ए चे देखील एक लिहा, 2 मार्क भेटतील. बी चे देखील एकच लिहा, 2 मार्क भेटतील. लक्षात असू द्या. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, जो कशावर आधारित आहे, राज्यशास्त्रावर. लक्षात असू द्या. मग प्रश्न क्रमांक 9, थोडक्यात उत्तरे द्या असा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा असा हा प्रश्न असणार आहे. मग यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न, 2. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. 2 प्रश्न दिलेले आहेत, एका प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. लक्षात असू द्या. मग 1 ते 5 कोणती प्रश्न असणार आहे, इतिहासाची. 6 ते 9 कोणती प्रश्न असणार आहे, राज्यशास्त्राची. लक्षात असू द्या. मग 6 मध्ये बहुपर्यायी प्रश्न, 7 मध्ये चुकी बरोबर कारण सह स्पष्ट करा, 8 मध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतील आणि 9 मध्ये थोडक्यात उत्तरे लिहा असा 2 मार्काला प्रश्न असेल. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून. प्रश्न क्रमांक 1 किती मार्काला आहे, 6. प्रश्न क्रमांक 2 किती मार्काला आहे, 8. प्रश्न क्रमांक 3 किती मार्काला, 4. प्रश्न क्रमांक 4 किती मार्काला, 4. प्रश्न क्रमांक 5 किती मार्काला आहे, 6. असे आपले पहिले 5 प्रश्न. हे कशावर आधारित आहे, तर इतिहासावर. म्हणजे मी असं म्हणू शकतो, इतिहासाच्या अभ्यासामधून 28 मार्क येणार आहेत. किती मार्क, 28. एवढं माहिती पाहिजे. मग पहिला प्रश्न, यामध्ये ए आणि बी सेक्शन. ए हा सेक्शन बहुपर्यायी, बी हा सेक्शन यामध्ये चुकीची जोडी ओळखा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, यामध्ये देखील ए आणि बी सेक्शन असतील. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 सोपी आहेत. यामध्ये फक्त सेक्शन दिलेले असतील, ए आणि बी नसतील. लक्षात घ्या. फक्त प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी उत्तर लिहायची आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 6 2 मार्काला, प्रश्न क्रमांक 7 4 मार्काला, प्रश्न क्रमांक 8 4 मार्काला आणि प्रश्न क्रमांक 9 2 मार्काला. टोटल किती आली, 12 मार्क. जी कशावर असणार आहे, राज्यशास्त्रावर. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी समजायला पाहिजे की कोणत्या प्रश्नावरून किती उत्तर लिहायचे आहेत. सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत का, अजिबात नाही. पेपर मोठा आहे, 9 प्रश्न त्यामध्ये. मग या 9 प्रश्नांना उत्तर वेळ पुरेल का, तर वेळ पुरणार नाही. पेपर सोपा आहे, परंतु वेळ अजिबात पुरणार नाहीये. पेपर कोरा राहू शकतो किंवा 8वा 9वा प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह केला जाणार नाही, कारण आपल्याला वेळ पुरू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, लवकर लवकर पेपर लिहायला सुरुवात करशाल, लवकर पेपर कव्हर करशाल. लक्षात असू द्या. शेवटी म्हणजे काय, आपली बॅच केव्हापासून येणार आहे, तर 1 एप्रिल 2026 पासून आपली 10वीची बॅच सुरू होणार आहे. लक्षात असू द्या. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सांगा की आपल्या अकॅडमी बद्दल. आपल्या अकॅडमीचे नाव काय मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या अकॅडमी आहे कल्पवेध अकॅडमी. कल्पवेध अकॅडमी या नावाचं
प्ले स्टोअरला ऍप देखील आहे. मग आपली अकॅडमी सुरू केव्हापासून येणार आहे 10वीची बॅच? तर 1 एप्रिल 2026 पासून. लक्षात असू द्या, ज्याला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी या नंबरला कॉल करणे बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो. 7038475040 या नंबरला कॉल करू शकणार आहात तुम्ही. आता आपण आयोगाची प्रश्नपत्रिका पाहू. म्हणजे आपल्या 10वी बोर्डाची प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते ते पाहू. अगोदर काय लिहिणार या ठिकाणी? रोल नंबर. काय लिहिणार? रोल नंबर. जर तुमची प्रश्नपत्रिका हरवली त्याची यामध्ये कोणाची असणार आहे? तुमची. कोणाची नसणार आहे? पर्यवेक्षकाची अजिबात असणार नाहीये. लक्षात घ्या. रोल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचून घेऊ, त्या महत्वाच्या आहेत. पहिली सूचना दिलेली, सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न म्हणजे काय? जेवढे सांगितलेले आहेत तेवढे. 4 पैकी 2 सांगितले आहेत तर 2 सोडवा, 4च्या 4 सोडवू नका. या ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये सांगितलंय की 1 ते 5 कृती इतिहास व 6 ते 9 कृती राज्यशास्त्र या विषयावरील आहे. 1 ते 5 काय संबंधित इतिहास आणि 6 ते 9 राज्यशास्त्र. लक्ष असू द्या. प्रश्न क्रमांक 2 आणि 8 मधील संकल्पना चित्रे कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने किंवा पेन्सिलने उत्तर पत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. जसे प्रश्न पत्रिकेमध्ये दिलेले आहे सेम त्याच पद्धतीने बॉक्स तयार करून तुम्हाला लिहायचं आहे. कशामध्ये? उत्तर पत्रिकेमध्ये. तुम्ही पेनाने लिहू शकता, नाही तर पेन्सिलने कशाने देखील बॉक्स तयार करू शकता. लिहायचं पेनानेच आहे. लक्षात घ्या. त्यानंतर 5वी सूचना दिलेली आहे की प्रश्न क्रमांक 1 मधील अ, ब व प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाची उत्तरे उत्तर पत्रिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणासाठी गृहीत धरले जाईल. म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, बरोबर. मग 4 ऑप्शन पैकी जे उत्तर तुम्ही अगोदर लिहिशाल ते उत्तर काय जाईल? ग्राह्य धरलं जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे. 5वी सूचना आहे मित्रांनो, ही महत्वाची आहे. लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 1 मधील ए हा सेक्शन तो कसा असणार आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान वगैरे दिलेले असेल, एखादं स्टेटमेंट किंवा एखादी लाईन दिलेली असेल, त्यामध्ये रिकामी जागा सोडलेली असेल, बरोबर. मग त्यामध्ये कोणता शब्द फिट बसतो त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील. मथुरा शैली, शिल्पशैली, काळात उदयाला आली, आणि अशी 4 ऑप्शन दिलेली आहेत. लक्षात घ्या. तसे किती प्रश्न असणार आहे? 3 प्रश्न. लक्षात घ्या. किती? 3 प्रश्न. त्यानंतर बी हा सेक्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहिला आपण. प्रश्न क्रमांक 1 मधील ए हा सेक्शन पाहिला. आता बी हा सेक्शन. यामध्ये काय सांगितलंय? पुढील पैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. चुकीची जोडी ओळखायची आहे, उत्तर बरोबर करून लिहायचं नाहीये. लक्षात घ्या. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, 4 जोड्या सांगितलेल्या आहेत, त्यापैकी एक जोडी चुकीची आहे. मग ती चुकीची जोडी ओळखून तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहे. लक्षात घ्या. असे बी या सेक्शन वर 3 प्रश्न असणार आहे. 3 मार्काला, एक मार्काला एक प्रश्न, असे 3 प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील अ हा सेक्शन कशा संबंधित आहे? दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. या प्रकारची आकृती दिलेली असेल. मग याच्याशी संबंधित घटक तुम्हाला लिहायचे आहेत. पर्यटनाचे प्रकार. मग पर्यटनाचे जे प्रकार आहेत त्यांची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. तर पर्यटनाचे प्रकार कोणकोणते? धार्मिक पर्यटन, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन असते. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 2 मधील अ हा सेक्शन काय संबंधित आहे? कृती पूर्ण कराशी संबंधित असणार आहे. एखादा बॉक्स त्या संबंधित इतर घटक आपल्याला लिहायची आहे. मग पर्यटनाचे प्रकार या ठिकाणी विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला एक उत्तर सांगितलं, धार्मिक पर्यटन. लक्षात असू द्या.
त्यानंतर असे किती प्रश्न येणार आहे तर पहा या ठिकाणी दिलं असेल कोणतेही दोन. प्रश्न क्रमांक अ मध्ये आकृती पूर्ण करायला सांगितलेली आहे कृती वगैरे, परंतु किती दिलेले असतील 3, किती सॉल्व्ह करायला लावले 2. लक्षात असू द्या. पहिली ही दुसरी आणि ही तिसरी आहे. पुढील तक्ता पूर्ण करा. ललित आणि भारूड गुणवैशिष्ट्य आणि उदाहरण द्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील बी हा सेक्शन काय संमित आहे टिपा लिहा. ही प्रश्न दिले असतील त्यापैकी 2 प्रश्न टिपा लिहायला सांगितलेले असतील, कोणतेही 2 लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 प्रश्न दिलेले असतील, 2 उत्तर लिहायचे आहेत, कोणतेही 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कशावर आधारित आहे तर उतार्यावर. दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले असतील, एखादा उतारा दिलेला असेल त्यावर 3 प्रश्न दिलेले असतील. हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात. त्यानंतर भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो. आणि तिसरं दिलंय मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. मग हॉकी जादूगर कोण मेजर ध्यानचंद हे पूर्ण वाक्यात लिहा. प्रश्न क्रमांक 4 टाकायचा कसा लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 4 टाकल्यानंतर अशी रेष मारायची. त्यानंतर परत एक रेष राहील. या ठिकाणी एकाचे उत्तर काय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना म्हणतात. असे पूर्ण वाक्य उत्तर लिहायचे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अक्षर थोडा खराब असू शकतो परंतु लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलाय भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी दिलेलं असेल 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस आहे, तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो. लक्षात घ्या. मग यांच्या संबंधित 2 मार्काला तिसरा प्रश्न असेल तो थोडा मोठा लिहावा लागेल. काय तर मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी या ठिकाणी पाहिजे आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यापूर्वी 28-32 मध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकली होती. ही त्यांची कामगिरी आहे. लक्षात घ्या. ते उत्तर तिसऱ्यामध्ये. तिसऱ्याचे उत्तर थोडं मोठं. पहिलं आणि दुसरं काय एका वाक्यात तुम्ही उत्तर लिहू शकतात. लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 5 तो काय संबंधित आहे तर लक्षात घ्या. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तर लिहायची आहेत. कोणतीही 2 दिलेली असेल किती 4. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. 3 मार्काला हा प्रश्न असेल. किती मार्काला 3 मार्काला 1. 2 प्रश्न किती 6. 5 प्रश्न 6वा हा प्रश्न 5वा हा 6 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. तर आपली इतिहासाची प्रश्न असणार आहे. इतिहासामध्ये एकूण 5 प्रश्न येणार आहेत. ती सोपी असतील, तुम्हाला उत्तर लिहिता येतील, अतिशय सोपी आहेत. यामध्ये तुम्हाला स्कोर करता येईल, मार्क जास्त वाढवता येतील. लक्षात घ्या. आता आपला 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये 2 मार्काला 6वा प्रश्न असेल. ते काय संबंधित असेल तर बहुपर्यायी प्रश्न. म्हणजे एखादी लाईन दिलेली असेल त्यामध्ये एखादी शब्द गाळलेला असेल आणि याच्यामधून लिहा उत्तर. म्हणजे 4 पर्यायापैकी एखादा शब्द लिहा त्या ठिकाणी. असा हा काय असेल प्रश्न बहुपर्यायी. तो सांगितलं काय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. 73 आणि 74 काय संबंधित आहे स्थानिक शासन संस्था. लक्षात ठेवा. मग उत्तर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार तर उत्तर लिहिताना आपण असं लिहू शकतो. प्रश्न क्रमांक काय आहे 6. मग त्यामध्ये कशाच उत्तर आहे पहिल्याच. मग उत्तर लिहा कशा सुधारणारी स्थानिक स्वराज्य संस्था.
त्याचे ऑप्शन काय 3 स्थानिक स्वराज्य संस्था, किंवा पूर्ण वाक्यामध्ये देखील उत्तर लिहू शकणार आहेत तुम्ही. कसं असेल तर लक्षात घ्या, कसं लिहिणार तर 13व्या व 14व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्था याच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली असं देखील लिहू शकता. तुमच्यावर सर्व डिपेंड आहे तुम्हाला कशा प्रकारे लिहायचे आहे मित्रांनो. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 किती मार्काला आहे 2. काय येणार आहे तर बहुपर्यायी प्रश्न, म्हणजे काय 4 ऑप्शन दिले असतील त्यापैकी एक उत्तर असेल. त्यानंतर खाली जगातील सर्वात लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान कोणतं आहे तर धार्मिक संघर्ष, नक्षलवादी कारवाया, लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे आणि गुंडगिरीला महत्व. काय असणार यामध्ये प्रश्न सोपा आहे, परंतु लक्षात घ्या काय करायचे आपल्याला 4 पर्यायापैकी एक उत्तर लिहायचं आहे जे बरोबर असेल ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 त्यामध्ये काय सांगितलंय विधाने चूक आहे की बरोबर हे ओळखा आणि त्यानंतर कारण सह स्पष्ट करा. म्हणजे का बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते सांगून, म्हणजे ते चुकीचे आहेत ते सांगा, त्यानंतर का आहेत तेही सांगा. किती सांगितले आहे प्रश्न 3 दिलेले असतील 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 7 हा 4 मार्काला असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये अ आणि ब असे 2 सेक्शन असतील. मग अ मध्ये काय सांगितलंय पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 प्रश्न दिले असतील त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. संकल्पना स्पष्ट करा कोणतीही 2 सांगितलेली आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा हक्काधारी दृष्टिकोन या दोघांपैकी एकाचं काय लिहायचे संकल्पना स्पष्ट करायची आहे. थोडं मोठं करून लिहायचं आहे ती संकल्पना लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मधील बी हा सेक्शन काय असेल कृती पूर्ण करा असा हा प्रश्न असेल. किती मार्काला 2 मार्काला. किती प्रश्न असतील 2 प्रश्न असतील त्यापैकी एकाचे उत्तर लिहायचे आहे. असा बॉक्स काढत असताना तुम्ही हा बॉक्स सेम कशात काढायचा आहे उत्तर पत्रिकेमध्ये काढायचा आहे. लक्षात घ्या सेम अशा प्रकारच्या आणि या ठिकाणी उत्तर लिहायची आहेत. ते उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न पत्रिकेमध्ये उत्तर लिहून फायदा होणार नाही. उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहे आणि बॉक्स देखील सेमच काढायची आहेत. लक्षात घ्या. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 मधील बी हा सेक्शन असेल. आणि शेवटचा 9वा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. किती मार्काला 2. लक्षात ठेवा. मग 2 मध्ये एकाच प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. 2 प्रश्न दिले असतील एका प्रश्नाचे उत्तर लिहा आणि 2 मार्क मिळवा. लक्षात द्या. तुम्हाला इतिहासाचा पेपर समजलेला असेल. जास्त नाही समजला तर तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की इतिहासाचा पेपर किती मार्काला आहे 40 मार्काला. बरोबर. यामध्ये प्रश्न 1 ते 5 इतिहासाशी संबंधित आहे. बरोबर. 6 ते 9 राज्यशास्त्राशी संबंधित आहे. बरोबर. एवढे समजायला पाहिजे. त्यानंतर 1 ते 9 असा हा लेंदी पेपर इतिहास व राज्यशास्त्राचा असणार आहे. किती लेंदी आहे 9 प्रश्न आहे त्यामध्ये. किती प्रश्न 9 लक्षात असू द्या. मग 9 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. व्यवस्थित पेपराची आखणी करा, व्यवस्थित पेपर लिहा आणि चांगल्या मार्काने पास व्हा मित्रांनो. हा पेपर म्हणजे कोणता इतिहासाचा पेपर कसा आहे तर इतिहासाचा पेपर आणि भूगोलचा पेपर हा स्कोरिंग विषय आहे. यामध्ये तुम्ही 90+ मार्क मिळवू शकता. जवळपास 95, 97, 99 एवढी मार्क तुम्ही इतिहास आणि भूगोल दोघं मिळून मिळवू शकणार आहात. त्यामुळे पेपर सोपे आहेत. मार्क मिळवा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मित्रांनो ऑल द बेस्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.